पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास पत्र अध्याय 4 मराठी. इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय 4. इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय 4. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे. यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हास विनंती करतो की तुम्हास झालेल्या पाचरणास शोभेल असे तुम्ही चालावे. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकाचे प्रीतीने सहन करावे. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावयास झटत असावे. तुमच्या पाचारणाची जशी आशा एक, त्याप्रमाणेच शरीर एक व आत्मा एक आहे. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक परमेश्वर सर्वांचा पिता, तो सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वांमध्ये आहे. तरी आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिली आहे. यास्तव तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने पाडाव केलेल्यास कैद करून नेले आणि मनुष्यास दाने दिली. त्याने उच्चस्थानी आरोहण केले. यावरून तो प्रथम पृथ्वीच्या अधोभागी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे? जो उतरला होता तोच सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्वलोकावर चढला. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ह्यांच्या सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. आपण सर्वांनी परमेश्वराच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्यासंबंधीच्या ज्ञानाच्या एकत्वास, प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. यासाठी की आपण यापुढे बाळासमान असू नये, म्हणजे मनुष्यांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गावर नेणाऱ्या युक्तीने, उपदेशरूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. त्याचपासून अवघ्या शरीराची पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजमव होते. प्रत्येक अंग आपल्या परिमाणाने कार्य करीत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी वृद्धी करून घेते. जुना जीवनक्रम व नवा जीवनक्रम, जुना जीवनक्रम व नवा जीवनक्रम. यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत. त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणा यामुळे ते परमेश्वरीय जीवनाला पारखे झाले आहेत. ते बधीर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले. परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले, असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा परमेश्वरानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. दिनचर्येकरिता नियम, दिनचर्येकरिता नियम. यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागावला असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये, तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे
आध्यात्मिक उन्नतीकरता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणात सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येऊत आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा. जशी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकाला क्षमा करा.